नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटोची किंवा व्हिडिओची गुगल ड्राईव्ह लिंक कशी बनवायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग बघूया. सर्वप्रथम आपल्याला जे आपलं प्ले स्टोअरमधून तुमच्याकडे गुगल ड्राईव्ह ॲप नसेल तर तुम्ही ते डाउनलोड करू शकता. माझ्याकडे आहे, त्यामुळे मी डायरेक्टली ओपन करतो आहे. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्याला इथे प्लस साईन दिसेल. त्या प्लस साईनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्लस साईनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपलोड इथे एक अपलोड दिसेल तुम्हाला, त्या अपलोडवरती क्लिक करायचं आहे. अपलोडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्टोरेजमध्ये जिथे कुठे तुम्हाला जो फोटो किंवा व्हिडिओ ज्याची लिंक बनवायची आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली ज्या ईमेल अकाउंटवरती तुम्हाला तो अपलोड करायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर अपलोड उजव्या कोपऱ्यामध्ये इथे अपलोड बटन आहे, त्या अपलोड बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो फोटो किंवा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत वाट बघायची आहे. फोटो किंवा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ थांबायचा आहे. जसा तुमचा फोटो किंवा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला अपलोड कंप्लीट असा मेसेज येईल. लगेच तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. जो काही फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही अपलोड केलेला आहे तो तुम्हाला दिसेल. यानंतर तुम्हाला इथं 3 डॉटवरती जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे काही ऑप्शन्स मिळतील. यामध्ये तुम्हाला मॅनेज ॲक्सेस या टॅबवरती मॅनेज ॲक्सेस हा पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला पुढे काही असे ऑप्शन्स दिसतील. तुमचा जो काही मेल आय डी आहे तो मेल आय डी दिसेल, ओनर, आणि खाली जनरल ॲक्सेस. यामध्ये जे रेस्ट्रिक्शन सेटिंग आहे ती आपण चेंज करणार आहोत. यामध्ये तुम्हाला रिस्ट्रिक्शन सेटिंग्स ओनली पीपल विथ ॲडेड दिस लिंक्स कॅन यूज दिस ही आपल्याला चेंज करायची आहे. यावरती आपल्याला ब्ल्यू आयकॉनवरती चेंजवरती क्लिक करायचं आहे. चेंज केल्यानंतर तुम्हाला पुढे असा काही ॲरो दिसेल. या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो रेस्ट्रिक्टेड आहे ओनली पीपल ॲडेड हा ऑप्शन बदलून तुम्हाला एनी वन विथ दिस लिंक कॅन हा पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर या लिंक तुम्हाला ही लिंक या व्हिडिओची लिंक तुम्ही ज्यांना कोणाला शेअर कराल तो या लिंकने तो तुमचा व्हिडिओ किंवा फोटो आहे तो बघू शकतो. त्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओची लिंक किंवा फोटोची लिंक कॉपी करण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये इथे एक ही आयकॉन दिसेल. या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. तिथून तुम्हाला फोटोची किंवा तुमचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक कॉपी होऊन जाईल आणि ही लिंक तुम्हाला ज्यांना कोणाला शेअर करायची आहे अशा प्रकारे तुम्ही शेअर करू शकता. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.